तर नमस्कार मंडळी, आज आपण चाललोय केतकावळ आणि नारायणपूर या ठिकाणी 2-3 देवाचं दर्शनचं व्लॉग आहे आज. तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर नमस्कार मंडळी, आता आपण आलोय केतकावळ्याच्या जवळच. आणि हे बघा केतकावळ्याचा व्ह्यू कसला आहे. हे पाठीमागे सगळे डोंगर आहेत आणि पाठीमागे डोंगराच्या पलीकडच्या साईडला केतकावळ्याचं मंदिर आहे. त्या मंदिराकडे चाललोय आणि हा एकदम सुंदर असा व्ह्यू आहे इथं बघायला. हा मित्र लव लव आणि आम्ही दोघ जण हाय करा, हाय करायचं. आणि हा सुंदर असा व्ह्यू बघा कस काय बघायला, इतकं भारी, एकदम मस्त. आज वेळ काढून आलोय दोघं, पण पाऊस लय येत होता. पण असं म्हटलं की पाऊस आला तरी काय हरकत नाही, जाऊच आपण, काय काय ना तिकडे. एकदम पावसाळी वातावरण झालंय, एकदम धुकं बिक, एकदम छान सुंदर वातावरण आहे. थोड्याच वेळात आपण पुढचा बघूया. चल, ते पाठीमाग डोंगर आहेत, डोंगरावर सगळं धुकं साचलंय. हा मंदिराचा पुढचा परिसर आहे. आपण मंदिराचा परिसर आपण चाललोय चालत. ते मंदिराचाच रोड आहे. मंदिराच्या रोड पासून आता आपल्याला पुढे जायचं आहे. खूप छान वातावरण आहे, खूप मस्त वातावरण झालेलं आहे. दर्शन घेऊ आणि वातावरण बघा, एकदम छान झाले, एकदम भक्तिमय वातावरण. या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे की इथं स्वच्छता जी इतकी आहे ना, कुठल्याही गोष्टीची अजिबात तुम्हाला घाण दिसणार नाही किंवा काय नाही. सगळं स्वच्छ, इथला स्टाफ पण एकदम व्यवस्थित आहे आणि स्वच्छता एक नंबर आहे. स्वच्छता एक नंबर असल्यामुळं तुम्हाला कसलीच अडचण येणार नाही. आपण दर्शन घेऊन येऊ आणि दर्शन घेऊन आल्यानंतर मग आपण थोडंसं ब्लॉगिंग करूया. आता आपल्या इथं चपला विपला ह्या ठेवूया. चपला, कॅमेरा, मोबाईल हे सगळं जमा करायचं इथं. हे चप्पल स्टँड आहे बघा, या ठिकाणी कॅमेरा मोबाईलचे.
सुंदर असं मंदिराचं हे आणि मंदिराच्या पलीकडे इथं ज्यावेळेस मी कॉलेजला होतो त्यावेळेस कॉलेजला असताना आम्ही ह्याच गावामध्ये कॅम्प आमचा आला होता. जवळजवळ एक 10 ते 20 दिवस आम्ही असं तुम्ही 10 दिवसाचे 2 कॅम्प आले होते. कॅम्पमध्ये 2-20 दिवस होते. पलीकडेच गाव आहे, त्या गावाच्या शेजारून मधून यायला रोड आणि वाट. मंदिराचा पुढून व्ह्यू आहे. मंदिराचं स्वच्छ मंदिर, मंदिराच्या पुढचा व्ह्यू आहे. आणि तिकडून आलेला व्ह्यू आहे. मंदिराची स्वच्छता बघा मित्रांनो, इतकं स्वच्छ मंदिर आहे. आणि पलीकडंच प्रसादाची पण व्यवस्था आहे. जे प्रसाद ते तीर्थप्रसाद म्हणतो आपण, पोटभर जेवणाची व्यवस्था असते. तीर्थप्रसाद म्हणजे काय एक असा छोटा तीर्थप्रसाद वगैरे नाही आहे. आणि मंदिराचं लहूला आपण आणलं होतं फिरायला. लहू बळच आला होता, नको नको म्हणत होता. मंदिराचं हे होता. आपण हळूहळू मंदिराचं काही विहिरीचं बांधकाम चाललेलं आहे बघा. हळूहळू बाहेर जायला हाच रोड आहे आपल्याला. मी जवळजवळ 2 ते 3 वर्षानंतर आता इथं आलोय. ते 2-3 वर्ष झाले असेल, कारण ह्याच्यामध्ये आम्हाला यायला वेळच भेटला नाही. वेळ न भेटल्यामुळं शेजारचा परिसर असा आहे. मंदिराचे बांधकाम बघा कसं सुंदर आहे.